नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो खूप महत्वाचा आहे पण अनेकांना थोडासा क्लिष्ट वाटतो. हो, मी बोलतोय आयुर्विम्याबद्दल. पण काळजी करू नका, आज आपण तो एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, थेट एका विमा कंपनीच्या माहितीपत्रकातून. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आयुर्विमा म्हणजे नेमकं काय असतं? हाच तो प्रश्न आहे जो बहुतेकदा आपल्या मनात येतो, नाही का? चला मग याच प्रश्नापासून सुरुवात करूया आणि ह्या संकल्पनेचा पाया एकदम पक्का करून घेऊया. बघा, अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं ना, तर आयुर्विमा म्हणजे एक प्रकारचा करार आहे. यात होतं काय, की आपण नियमितपणे एक ठराविक रक्कम, ज्याला प्रीमियम म्हणतात, ती भरतो आणि त्याबदल्यात विमा कंपनी आपल्याला एक वचन देते. वचन असं, की आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांना आर्थिक सुरक्षा मिळेल. हे खरं तर एका अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक नियोजनाचा भाग आहे. ठीक आहे, करार आहे हे तर कळलं. पण प्रश्न हा आहे की आयुर्विमा घ्यायचा तरी का? याचे नेमके फायदे काय आहेत? चला आता याच्या 3 मुख्य फायद्यांवर एक नजर टाकूया, म्हणजे त्याचं महत्त्व आणखीनच स्पष्ट होईल. सगळ्यात पहिला आणि खरं सांगायचं तर सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या प्रियजनांची, आपल्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा. म्हणजे आपल्यानंतरही त्यांना कुठल्याही आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागू नये, याची ही एक उत्तम सोय आहे. आणि हे किती महत्वाचं आहे, नाही का? आणि गंमत म्हणजे आयुर्विमा आता फक्त संरक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. आजकालच्या ज्या आधुनिक पॉलिसीज आहेत ना, त्यात बचत आणि गुंतवणुकीचे सुद्धा पर्याय मिळतात. म्हणजे यातून आपण आपली दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे सुद्धा पूर्ण करू शकतो. भारी आहे ना? आणि ह्या सगळ्यावर बोनस म्हणून तिसरा फायदा, तो म्हणजे टॅक्स बेनिफिट्स, म्हणजे कर सवलत. हो, आयकर कायद्याच्या कलम 1010D नुसार आपल्याला करामध्ये सूट मिळते. याचा थेट परिणाम काय? तर आपली बचत वाढते. तर थोडक्यात सांगायचं तर हे 3 महत्वाचे स्तंभ आहेत: कुटुंबासाठी सुरक्षा, संपत्तीत वाढ आणि करामध्ये बचत. एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. चला, फायदे तर समजले. आता वळूया योजनांच्या प्रकारांकडे. कारण कसं आहे, प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात, नाही का? आणि म्हणूनच बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत. बघूया त्या कोणत्या आहेत. इथे बघा, 2 मुख्य प्रकारांची तुलना केली आहे. एक आहे टर्म इन्शुरन्स, जो तुम्हाला कमी प्रीमियममध्ये फक्त आणि फक्त विमा संरक्षण देतो. आणि दुसरा आहे गॅरंटीड सेव्हिंग्स प्लॅन. नावाप्रमाणेच यात संरक्षणासोबत खात्रीशीर बचतीचाही फायदा मिळतो. दोन्हीचे उद्देश थोडे वेगळे आहेत. आता इथे अजून 2 प्रकार आहेत. गॅरंटीड सेव्हिंग्स प्लॅनमध्ये काय होतं, की तुम्हाला एक निश्चित खात्रीशीर परतावा मिळतो, म्हणजे रिस्क कमी असते. पण दुसरीकडे आहे युलिप, म्हणजेच युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. यात तुमचा पैसा शेअर बाजाराशी जोडलेला असतो, त्यामुळे परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो. इथे रिस्क जास्त, पण संपत्ती वाढीची शक्यताही जास्त असते. ठीक आहे, प्लॅन्स तर कळले. पण सगळ्यात मोठा प्रश्न, योग्य विमा कंपनी निवडायची कशी? कोणती कंपनी विश्वासार्ह आहे हे कसं ओळखायचं? चला, यासाठीचे काही महत्त्वाचे मुद्दे किंवा निकष आपण पाहूया. हा आकडा बघा, 99.29%. हा आहे क्लेम सेटलमेंट रेशो. याचा सरळ सरळ अर्थ काय? तर कंपनीकडे आलेल्या 100 दाव्यांपैकी 99 पेक्षा जास्त दावे कंपनीने मंजूर केले आहेत. आणि हा आकडा जेवढा जास्त असतो ना, तेवढी ती कंपनी अधिक विश्वासार्ह मानली जाते. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आता हा आकडा पहा, 80,628. हे आहे कंपनीच्या एजंट्सचं नेटवर्क. एवढे एजंट्स असण्याचा फायदा काय? तर त्यांची पोच खूप मोठी आहे आणि आपल्याला सहज सेवा मिळू शकते. हा सुद्धा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि या नेटवर्कला आणखी मजबूत करतात त्या म्हणजे शाखा. 94 शाखा. याचा अर्थ असा की आपल्याला प्रत्यक्ष जाऊन काही काम असेल तर ते सुद्धा सोपं होतं. सेवा मिळणं अधिक सोयीस्कर होतं. हे आकडे तर महत्वाचे आहेतच, यात काही शंका नाहीत. पण त्याहूनही महत्वाचं काय असतं तर लोकांचे अनुभव. इथे सुरेश कुमार रेड्डी यांचा अनुभव दिला आहे की त्यांना किती स्पष्टपणे सगळं समजावून सांगितलं गेलं. अशा प्रतिक्रिया वाचून कंपनीच्या सेवेबद्दल एक खरा अंदाज येतो. बरं, सगळं झालं, पॉलिसी घेतली. पण सगळ्यात महत्वाचा आणि अनेकांना थोडा भीतीदायक वाटणारा प्रश्न म्हणजे दावा करण्याची प्रक्रिया कशी असते? ती खूप क्लिष्ट असते का? तर तसं नाहीये. चला, ही प्रक्रिया नक्की कशी काम करते ते समजून घेऊया. ही प्रक्रिया खरं तर फक्त 4 सोप्या टप्प्यांमध्ये आहे. पहिला टप्पा,
विमा कंपनीला कळवणे. तुम्ही एजंट किंवा कस्टमर केअरला संपर्क साधू शकता. दुसरा टप्पा, आवश्यक कागदपत्र जसं की मृत्यूचा दाखला आणि मूळ पॉलिसी सादर करणे. तिसरा टप्पा, मग कंपनी या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करते. आणि चौथा, शेवटचा टप्पा म्हणजे पडताळणी पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याला दाव्याची रक्कम मिळते. बघा, किती सरळ आणि सोपी प्रक्रिया आहे. तर मग आज आपण आयुर्विम्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी अगदी सोप्या करून समजून घेतल्या. तो काय आहे, त्याचे फायदे काय, प्रकार कोणते आणि दावा कसा करायचा हे सगळं पाहिलं. आता खरा प्रश्न हा आहे की ही माहिती मिळाल्यावर अशी एखादी योजना आपल्या स्वतःच्या आर्थिक भविष्यासाठी कोणती भूमिका बजावू शकते? योग्य वेळी घेतलेला एक छोटासा निर्णय आपलं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य कसं सुरक्षित करू शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा.